हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात मँगो शिरा. कसा बनवायचा हे पहा. अगदी छान आणि अगदी इझी असा मँगो शिरा. आता काय सीझन तर चालूच आहे आंब्यांचा, मग चला तर लगेच आपण मँगो शिरासुद्धा झटपट बनवूयात. यासाठी घ्यायचं आहे एका कढाईमध्ये 1 कप. इथं बघा एक छोटा आहे, म्हणजे यामध्ये किती एक जास्तीत जास्त 2 चमचे मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. ते वितळवून घेतलेलं आहे, कारण काय होतं जर वितळवून नाही घेतलं तर त्याचा अंदाज लागत नाही म्हणून. त्यानंतर घ्यायचं आहे मी 1 मोठा कप भरून रवा घेतलेला आहे आणि तो छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता बघा तूप आणि रवा याचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी छान वाटतं आणि सगळ्यांनाच आवडतं. की कोण असं आहे का ज्यांना तूप नाही किंवा तुपातील शिरा आवडत नाही किंवा तूप घातलेला शिरा खाऊच वाटत नाही, असं कोणीही नसेल. त्यामुळे फटाफट आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध. आता जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट दूध घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथं तूप छान सुटत आहे रव्याला, म्हणजेच आता इथं जे आपलं दूध आहे ती घालण्याची वेळ आलेली आहे. आता इथं 2 कप घातल्यामुळं काय होतं तर हा रवा बघा थोडासा मोठा आहे, म्हणून मी इथं 2 कप घातलेला आहे, जेणेकरून छान शिजेल आणि हा रवा फुगतो सुद्धा बरं का छान शिजल्यानंतर. हे बघा छान व्यवस्थित मिक्स झालं की याला लावायचं आहे झाकण आणि अगदी 1-2 मिनिटं छान उकळवून घ्यायचं आहे. आता छान उकळवून घेतल्यामुळं काय होतं रवा छान शिजतो आणि जे दूध आहे ते छान व्यवस्थित रवा जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतो किंवा त्याचं पूर्ण असं तो मिक्स करून घेतो. हे बघा चला तर आता इथं चांगली आपली 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला मी दाखवते. छान असा रवा फुगलेला सुद्धा आहे आणि दूधसुद्धा कमी झालेलं आहे किंवा पूर्ण निघून गेलेलं आहे. चला तर आता हे काय करायचं, आता हे जे आपला जो शिरा आहे तो छान व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे बघा या पद्धतीनं हे मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आंबा म्हणजेच मँगो. मग आता काय करायचं, छान व्यवस्थित मँगो घ्यायचा, तो कट करून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा. आता हे बघा मी इथं मँगो ऑलरेडी कट करून घेतलेला आहे आणि तोच आता यामध्ये घातलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करणार आहे. आता तुम्ही इथं मी आंब्याचे काप घेतलेले आहेत ना, मग तुम्ही याच्याऐवजी इथं छान व्यवस्थित मिक्सरला एकदा फिरवून त्याचा जे पल्प तयार होतो ना आंब्याचा तो घातला तरीही चालेल, काही अडचण नाही. पण हे जे रवाळ असं मिक्स केल्यानंतर एकदम छान असं टेक्स्चर येतं ना, ते फार आवडतं मला, म्हणून मी या पद्धतीनं मँगो घातलेला आहे. आता बघा या पद्धतीनं छान व्यवस्थित मँगोसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता मँगो मिक्स करताना थोडीशी मेहनत घ्यावी लागते, कारण काय होतं आपण क्यूब्स घातलेले आहेत ना आणि हा शिरा झालेला आहे छान व्यवस्थित मिक्स आणि सॉफ्ट. मग आता काय करायचं, छान व्यवस्थित ह्याला झाकण लावायचं अगदी 5 मिनिटं. चला तर 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण ओपन करून बघूया. वाव छान शिजलंय असं वाटते की नाही बघा बरं. आता हे जे सुरलेले जे क्यूब्स आहेत ते सुद्धा छान एकदा मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करताना काय काय म्हणतील माझा हात दुखतोय, तर घाल की बाई त्यात पल्प, कशाला एवढे टेन्शन. हे बघा झालं की नाही छान व्यवस्थित मिक्स. चला तर आता यामध्ये घालायची आहे साखर. हे बघा साखर इथं मी घेतलेली आहे. ज्या कपने आपण रवा घेतलेला होता त्याच कपने अर्धा कप मी साखर घातलेली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्यात गोड होईल का? अहो अगदी छान गोड होईल, कारण काय होतं मँगोसुद्धा गोड असतो त्यात, तोही अर्धा कप घातलेला आहे. आता अर्धा कप घातलेली आहे साखर, झालं की नाही 1 कप गोड आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जरा झाकण लावून ठेवायचं, कारण जी आपली साखर आहे ती वितळेल. हे बघा साखर वितळलेली आहे की नाही, छान दिसते की नाही. चला तर आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता हे झाला आपला शिरा तयार. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा नक्की शेअर करायचं. आता म्हणाला छोटा पॅन आणि कशाला झंझट. अहो काय नाही, काय करायचं, छोटा पॅन घ्यायचा, ड्रायफ्रूट्स घालायचे, काजू बदाम छान व्यवस्थित तुपामध्ये परतवून घ्यायचे आणि ॲड करायचे आपल्या शिऱ्यावरती. आता हे असं केल्यानं काय होतं एकदम छान असा क्रिस्पी आणि क्रंची असा टेस्ट जी आहे आपली ड्रायफ्रूटची ती येऊन जाते, त्यामुळे हे करायचं असं. चला तर गार्निश करून घेऊयात, छान शिऱ्यावरती पसरवून घेऊयात आणि यावरती घालायचं आहे थोडेसे मँगोचे क्यूब्स. अगदी थोडेसे घातले तरीही चालतील, अगदी छान वाटतंय ना, त्यामुळं दिसायलाही छान दिसतंय आणि खातानाही छान लागते म्हणून घालायचं वरती. आणि छान व्यवस्थित एकदा आपला शिरा तयार झाला की सगळ्यांना बोलवायचं बरं का, एकटं नाही खायचं, सगळ्यांना घरच्यांना बोलवायचं. आणि हा बघा झाला शिरा तयार आणि आता सगळेजण आनंद घेऊया. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सगळे खात राहा आणि माझे चॅनल पाहत राहा.